आसेगाव येथील कैलासवासी दादासाहेब चव्हाण पाटील इंग्रजी विद्यालयातील 35 वर्षीय शिक्षकाने वर्गातील 9वीच्या विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमापायी छळले। या त्रासाला कंटाळून 15 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली। मुलीच्या आत्महत्येच्या 13 दिवसांनी शिक्षक अजय सासवडे याचा हा संतापजनक प्रकार समोर आला। दौलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील केली आहे। शिक्षक मुलीला त्रास देत असल्याची माहिती 2023 मध्ये कुटुंबाला लागली होती आणि त्यानंतर कुटुंबियांनी मुलीला शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला। मात्र तुमची मुलगी हुशार आहे, तिला शिकू द्या असं शाळेच्या वतीने पालकांना सांगण्यात आले आणि शिक्षकाला समजून सांगण्याची जबाबदारी ही शाळेने घेतली आणि त्यानंतर मुलीने तक्रार देखील दिली नाही। त्यामुळे कुटुंबियांचा समज झाला की आता हा शिक्षक मुलीला त्रास देत नसावा। मात्र 17 मे रोजी त्या मुलीने आत्महत्या केली। काही दिवसांनंतर आई मुलीचे दप्तर पाहत होती तेव्हा त्यामध्ये स्मार्टवॉच आढळले। डिस्प्लेवरती अजयचा वॉलपेपर होता। अजयनेच ते बळजबरीने दिल्याची आईला खात्री पटली। 2 पत्र देखील आढळली। अजयने त्या विद्यार्थिनीला बळजबरीने प्रेम संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते। आईने दौलताबाद पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे। गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक दीपक पारदे यांनी त्याला अटक केली आहे।